शक्तीपीठ महामार्गाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या महामार्गासाठी सुपीक शेतजमिनी जाणार असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। जमीन गेली तर आमच्या वारसांनी पुढं खायचं काय? आता आम्हाला आमचे कुळ वाढवायचं नाही, आम्हाला आत्महत्या करू द्या, अशा उद्विग्न भावना व्यक्त करत काही शेतकऱ्यांनी थेट पंचगंगा नदीत उड्या मारण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी वेळेची आंदोलकांना रोखल्यानं पुढील अनर्थ टळला। अरे काय करायचं आम्हाला? सरकार आमचं ऐकत नाही, आम्हाला जगायचं नाही। आता शक्तीपीठला 2 आम्ही चाललो खाली नदी बंडू बंडू सरकार ऐकत नाही अजिबात आमचं। आम्हाला जगायचं नाही, आता कशासाठी जगायचं आम्हाला? तुम्ही काय करणार होता, कशासाठी? शक्तीपीठ आम्हाला गरज नसताना आमच्यावरती लादा लागलेले आहे आणि हे सरकार गेलं 1.5 वर्ष आमचं ऐकत नाही। आम्हाला आता जगायचंच नाही, कारण आम्हाला आमच्याजवळ पिकवायला जर शेती नसेल तर भविष्यात आम्ही खायचं काय? आता तात्पुरते आम्हाला ते पैसे देतील, पण आमचं पुढचे वारस खाणार काय? हा आमचा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आमची कुळी आता आम्हाला वाढवायचीच नाही, आम्हाला आत्महत्या करून जीव द्यायचा आहे, हेच मला आता सरकारला सांगायचं आहे। आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवली होती।